सुरुवातीला मोमोजची चटणी तयार करून घेणार. त्यासाठी टोमॅटो, अद्रक, लसूण, चवीनुसार मीठ आणि असल्यास लाल मिरची घ्यायची. हे शिजवून झाल्यानंतर टोमॅटोचे साल काढून घ्यायचे. चिमूटभर 2-3 दाणे साखर टाकून घ्यायची. मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. पॅनमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये बारीक केलेलं मिश्रण टाकलं आणि शिजवून घ्यायचं. आता यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकून घ्यायची. पेस्ट टाकून झाल्यानंतर एक अर्धा मिनिट अजून शिजवून घ्यायचं. आता इथे छान शिजवून झालेलं आहे, म्हणजे मोमोची चटणी तयार झालेली आहे. अतिशय सुंदर आणि चविष्ट. इकडे लसूण, अद्रक आणि काळी मिर्च हे सगळं बारीक केलेलं आहे. इकडे बारीक पत्ताकोबी, बारीक कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे चिरून घेतलेलं आहे. एक कढाई ठेवली. कढाईमध्ये तेल टाकलं. तेलात जिरे टाकले आणि अद्रक, लसूण, काळी मिरचीची पेस्ट टाकून घेतली. आता हे चांगलं परतवून घेणार. यामध्ये हिरवी मिरची टाकायची, ती पण थोडी चांगली परतवून घ्यायची. नंतर कांदा टाकायचा. थोडाफार कांदा परतून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोबी टाकून घ्यायची. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून 1-2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी प्रमाणात आपल्याला शिजवायचे आहे, कारण मोमोज आपल्याला वाफेवर बनवायचे आहे त्यासाठी. इकडे मैदा घेतला. मैदा गाळून घेणार. जेवढा मैदा घेतला मी तेवढंच गव्हाचं पण पीठ घेतलं आहे, ते पण गाळून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं, तेल टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आता हे भिजवून घेणार. छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. आता पातळ अशी पुरी बनवून घेतलेली आहे मी. जे स्टफिंग बनवलं होतं आपण ते घ्यायचं, त्या पुरीवर टाकायचं, आजूबाजूला पाणी लावून घ्यायचं आणि अशा मिऱ्या करायच्या आणि छान मोमोजचा आकार देऊन घ्यायचा. अजूनही दुसरी पद्धत आहे, आपण अशाही पद्धतीने मोमोज बनवू शकतो. तर आम्ही असे चाळणीवर ठेवलेले आहे मोमोज. आता 20 मिनिट मी होऊ देणार कमीत कमी. आता 20 मिनिट झाल्यानंतर शिजल्यानंतर मोमोज तयार आहे. मोमोजची चटणी आणि मोमोजही तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.